मुद्द्यावर बोलूयात लवकर. तर ठीक आहे. आज आहे 19 सप्टेंबर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डॉक्युमेंटची लिस्ट पण सांगितली होती त्या दिवशी. तर डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला परत सांगतोय आणि पुढील नियोजन पण सांगतोय. तर उद्या आपलं ऑफिस चालू होईल. तर उद्या सर्वांनी आता आपण त्याच्यामध्ये ऑनलाईन टोकन बुकिंग सिस्टीम ठेवू. कारण सर्व जर एकत्र आले तर ते डॉक्युमेंट कलेक्शन किंवा काही जी आपली प्रोसेस आहे ती करणं कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही आणि ते कामं पण होणार नाहीत. तर त्यामुळे आपण ऑनलाईन टोकन बुकिंग सिस्टम ठेवू. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा टाइम स्लॉट जो आहे तो बुकिंग करायचा किंवा तुमचं टोकन बुक करायचं आणि तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्याच वेळेत तुम्ही ऑफिसला यायचं आणि आपण तेवढेच ते लोक घेणार आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमचा टाइमपास होणार नाही आणि विनाकारण तुम्हाला चक्र मारावं लागणार नाही आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं काम व्यवस्थित करता येईल. तर याचं पालन सर्वांनी म्हणजे एकदम जाणीवपूर्वक करा. म्हणजे असं नाही की मला माहित नव्हतं किंवा माझा परवाचा बुकिंग आहे, मला आजच द्या, मला कुठंतरी जायचंय, कुठं हे करायचंय. तर असं काही करू नका. जी ऑनलाईन तुम्हाला लिंक येईल ग्रुपवरती किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती पण मी तुम्हाला देईल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पण येईल. तर त्या लिंकवरती तुम्ही तुमच्या नावाने, ज्या नावाने तुमच्याकडे पावती त्या नावाने ती बुकिंग करा आणि ती बुकिंग केल्यानंतर तुम्ही ऑफिसला येऊन तुमचे जे संबंधित डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जमा करा आणि काही जी प्रोसेस असेल ती कम्प्लीट करून घ्या. पण आता त्याच्यामध्ये असं आहे की एका जणाने एकच बुकिंग करायची आहे. ज्या नावाने पावती त्याच नावाने बुकिंग होईल. असं नाही की 4 जणांच्या पावत्या एक घेऊन आला आणि ते एकच बुकिंग केलं, ते काही चालणार नाही. प्रत्येक माणूस तिथं स्वतः लागल. तुम्ही भले 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या, पण तुम्ही स्वतः लागणार. त्याशिवाय ते शक्य नाही. ते का ते पण तुम्हाला पुढे सांगतो. पण तुम्ही स्वतः तिथं लागणार आहे. त्यामुळे कोणाकडे पावती दिली वगैरे असं काही नाही. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तिथं हजर लागणार आहे. तुमची स्वतःची पावती आणि सगळ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहे. मोबाईलमध्ये फोटो PDF स्कॅन केलेले ते चालणार नाही. जर कोणाकडे आधार कार्डची, पॅन कार्डची PDF आहे किंवा फोटो आणि आधार कार्ड, पॅन कार्ड हरवलेले तर त्याची एक हार्ड कॉपी तुम्ही बनवून घ्या. छोटे लॅमिनेशन पेपरमध्ये पण आपल्याला ती लागणार आहे. म्हणजे सॉफ्ट कॉपी आपल्याला चालणार नाही. म्हणजे ते पण तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो की मोबाईलमधला कुठला फोटो वगैरे काही चालणार नाही. दुसरी गोष्ट, तुमची जी बँक डिटेल तुम्ही देणार आहे ती सारखी चेंज करता येणार नाही. जी बँक डिटेल तुमची परमनंट तुमची ठेवण्याची इच्छा आहे तीच बँक डिटेल द्या. भले ती कोणत्या बँकेची असो, कोणत्याही पतसंस्थेची असो, कुठल्याही मल्टी स्टेटची असो किंवा सहकारी बँकेची असो, कुठलीही असो, तुमच्या नावाची ती बँक डिटेल पाहिजे. तुमच्या स्वतःच्या नावाची ती बँक डिटेलमध्ये तुमचं पासबुक किंवा कॅन्सल चेक चालेल, बँक स्टेटमेंट चालेल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, अकाउंट नंबर हे आपल्याला मेन्शन पाहिजे. म्हणजे पेनने लिहिलेला अकाउंट नंबर, स्क्रीनशॉट मारलेला अकाउंट नंबर किंवा कुठून तरी फोटो काढून आणायला चालणार नाही. तुमच्याकडे ते जे डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल त्या ठिकाणी लागल. तर ह्या झाल्या महत्वाच्या गोष्टी. आता काही जणांची शंका आहे की आपल्याकडे तर सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि यांना परत डॉक्युमेंटचं काय म्हणजे कशाला पाहिजे किंवा काय त्यामागचं कारण आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. आपण काय केलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 तारखेपर्यंत आपण काही ना काहीतरी नियोजन करणार आहे. तर कुठलं पण सिस्टम असतं, आता बाकीच्यांचं नाही सांगत, पण जिथपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जे पण सिस्टम असतं किंवा जे पण एखादी कंपनी असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारी कोणती एक संस्था असेल तर त्यांचं आर्थिक नियोजन हे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्याने केलेलं असतं. म्हणजे त्यांचं जे काही रोजचं खेळतं भांडवल असतं प्लस काहीतरी त्या यंत्रणेचे असेट्स असतात आणि काही बॅकअप फंड्स असतात. हे सगळ्यांनी ज्याचं त्याचं नियोजन केलं असतं. तसं नियोजन आपणही केलेलं होतं. आपल्याकडेही तसं नियोजन आहे. असं नाही की फक्त आपण पैसे घेत गेलो आणि देत गेलो अशातला काही प्रकार नाही. आपण आपलं रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी एकदम टाईट ठेवल्या होत्या. त्यामुळे तर आपण आज ह्या गोष्टीपर्यंत उभा राहू शकलो. नाही तर आपण तर त्याच ठिकाणी आज शून्य झालो असतो. आता आजपर्यंत आपण जे नियोजन केलं फक्त काय असतं की ॲज अ बॅकअप फंड किंवा एक सिक्युअर फंड म्हणून त्या गोष्टीची व्हॅल्यू जरी आज 0 असली किंवा कमी असली तर एका ठराविक काळानंतर ती गोष्ट आपल्याला रिअलाइज करता येते. ते फंड्स त्या ठिकाणून ते उभा करता येतात आणि हे प्रत्येकाकडे असायला पाहिजे आणि असतंच असं माझं मत आहे. तर तसं आपणही ते नियोजन केलेलं होतं आणि ते आपल्याकडे आहे. म्हणजे आपण असं नाही की तुमचे पूर्ण म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट कुठं डेड झालेली नाहीये. फक्त काय आहे बॅकअप सोर्सेस जे आहेत ते ॲज ऑन डेट आपण आता हा जो क्रायसिस आहे, हा जो बॅड पॅच आपल्या वाट्याला आलेला आहे, हा काही सांगून येत नाही. कधी आर्थिक संकट म्हणा किंवा कुठलंही संकट म्हणा हे काही कधी सांगून येत नाही. पण तरी इव्हन ज्याने
एक रिझर्व्ह फंड ठेवलेला असतो किंवा बॅकअप सिस्टम जी असती ती लगेच क्विकली जर उभा होत नाही, पण वेळेनुसार काळानुसार ती व्हॅल्यू घेऊन त्याची ती उभा राहते. तर अशा पद्धतीने आपण ते नियोजन केलेलं होतं. तर मग आता याच्यामध्ये आपण काय केलेलं की जे आपलं आतापर्यंत सिस्टम चालत आलेलं होतं, आता आपण तुम्हाला जे आपण सिस्टम चालू करतोय आणि ह्याच्यासाठी आपण नवीन इन्व्हेस्टर शोधलेले आहेत, म्हणजे 2 असो 3 असो किंवा 4 असो. तर त्या काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहे, गोपनीय माहिती, त्यामुळे ती नाही मी तुम्हाला देऊ शकत, कारण ती गोपनीयतेच्या दृष्टीने ती योग्य नाही दिलेली, कारण जेणेकरून आपली यंत्रणा परत सुरळीत चालव या दृष्टिकोनातून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत नाही. पण आपण नवीन इन्व्हेस्टर या ठिकाणी शोधले की जो आपला जो बिझनेस आहे, जी आपली सिस्टीम आहे ती परत सुरळीत चालू शकतो, ज्या फंड्सवर आपली चालू शकते. आता याच्यामध्ये कसं असतं, आपण जे 4 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष काय जे असेल ते चालवलंय, तर कोणी पण नवीन इन्व्हेस्टर जो मला पाहायचा आहे, तर त्याच्यासोबत डील करताना मला आपलं तर प्रेझेंट करावं लागेल ना त्यांना, की आमचं असं असं सिस्टम होतं, आपलं इथून मागचं सगळं सिस्टम, आपल्या इथून मागचे सगळे बॅलन्सेस, सगळे स्टेटमेंट, सगळा डाटा जो असेल तो त्यांना प्रोव्हाइड करावा लागेल, की आमचा अशा अशा प्रकारचा बिझनेस आहे, त्याच्यामधून आपले जे मंथली प्रॉफिट्स होते सगळं काय जे असेल ते, तर आपल्याला एवढं एवढं त्याच्यामागं खर्च आहे. आता कुठलं पण कॅपिटल असो त्याला इंटरेस्ट हा असतोच, भले तुम्ही बँकेकडनं घेतलेलं कर्ज असो किंवा एखादा प्रायव्हेट फायनान्स असो, त्याला तुम्ही कुठला पण बिझनेस ज्यावेळेस करायला जाता, जसं तुम्हाला आपण तुम्ही हिशोब केला असेल की आपण गेल्या 3-4 वर्षात खूप भरमसाठ परतावा आतापर्यंत दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठली कसर आपण ठेवलेली नाहीये. पण हा बॅड पॅच असा आला की याच्यासमोर आपल्याला आपले नतमस्तक व्हावंच लागलं आणि आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे यावं लागलं आणि त्या गोष्टीला पर्याय पण नव्हता. तर त्या ठिकाणी आपण ते थांबून घेतलं. आता आपले जे बॅकअप फंड आहेत ते काय ॲज ऑन डेट लगेच आपल्याला तुरंत उभा करता येत नसतात, ते काळानुसार वेळेनुसार. आता येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये तर आपले कितीतरी फंड्स असे आहेत की जे एवढी सगळी लायबिलिटी आपल्या मीटअप होऊन पण ते सरप्लस असतील एवढे पण असेट आपले आहेत. पण आता काय आहे, ज्या गुंतवणुकी असतात, ज्या बॅकअप गुंतवणुकी असतात, त्या आपण काही करारावर किंवा काही अटी शर्तीवर ते केलेल्या असतात, त्यामुळे ते क्विकली रिअलाइज होत नाही, तेवढी लिक्विडिटी त्याच्यामध्ये नसते. म्हणजे आता आता काय होतं, जी हाय लिक्विडिटी असते त्याचा रिटर्न कमी असतो आणि आपल्याला तर मंथली रिटर्न द्यावा लागत होता, त्यामुळे आपण तेवढी पूर्ण इन्व्हेस्टमेंट तशी हाय लिक्विडिटी मध्ये करू शकत नाही, ती लो लिक्विडिटी मध्येच करावं लागते, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याची व्हॅल्यू ग्रोथ होऊन आपण कधी आपल्या बॅड पॅच मध्ये ती रिअलाइज करून त्या लायबिलिटी मीटअप करू शकतो. अशा त्या गोष्टी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणाचे 10 लाख रुपये आपण घेतोय, तर ते पूर्ण 10 लाख रुपयातून आपण जर तुम्हाला महिन्याला 50,000 80,000 1 लाख जे आपण काही ते देत होतो, तर ते पूर्ण आपण एका मार्गाने कधी कमवत नाही आणि ते एका मार्गाने कधी येत पण नाही. त्याच्यामुळे असं सिस्टम असतं की आपण जे हाय लिक्विडेटेड फंड ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यावर आपण तुमचा मॅक्झिमम जो परतावा आहे आपण त्याच्यावर दिला, तो आपण ट्रेडिंग मध्ये वापरला, बाकीचा काही रिअल इस्टेट मध्ये असो किंवा अजून कुठल्या इतर बिझनेस मध्ये असो, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असो, या अशा ठिकाणी की जेणेकरून येणाऱ्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या काळात की त्याची व्हॅल्यू जी 4 लाखाची व्हॅल्यू आहे ती 6 लाख होईल 7 लाख होईल. आणि जर आपल्यावर कुठं आपला बॅड पॅच आपल्या वाटेला आला तर आपण ती रिअलाइज करून तुमचं ते मीटअप करू शकतो. अशा पद्धतीचं आपण ते नियोजन केलेलं आहे आणि त्या गुंतवणुकी तिथं त्या करारावर त्या मुदतीवर त्या त्या ठिकाणी अडकलेल्या असतात. मग आता आपल्याला जरी आज बॅड पॅच म्हणून आपण जातोय, जर आपण ते त्या ठिकाणी रिकव्हर नाही करू शकत, कारण त्या करारामध्ये आपण गुंतलेलो असतो. आज जर तो करार ब्रेक करून आपण ती व्हॅल्यू जर आपण ते रिअलाइज करायला गेलो तर त्याची व्हॅल्यू आज एकदम म्हणजे शून्य तर असते, त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे आज जाऊ शकत नाही. पण त्या येणाऱ्या जो आपला फंड्स आहे किंवा आपल्या ज्या बॅकअप सोर्सेस आहेत आणि जे आपले असेट आहेत आपल्या यंत्रणेचे, त्या असेटच्या जेव्हा आज आपण नवीन इन्व्हेस्टर शोधून आपली यंत्रणा सुरळीत करू शकतो आणि तोच प्रयत्न आपण केलेला आहे. त्याच्यापैकी जे माझ्याकडे 8-9 ऑप्शन होते, त्याच्यापैकी 2-3 ऑप्शन काही आपल्या साईडनं किंवा काही इन्व्हेस्टरच्या साईडनं ते आपण रिफ्यूज केलेले आहेत. परंतु जे आपल्याकडे 2-4 ऑप्शन सध्या आहेत, तर त्याच्यापैकी तर आपण बेस्ट अँड बेस्ट ऑप्शन जो तुमच्या आणि माझ्यासाठी असेल तोच आपण चॉईस करणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच्यापैकी ऑप्शन तर आपण हा सिलेक्ट करणार आहे की तुमचा पूर्ण 1 ना 1 रुपये तुमचं व्याज मुद्दल कसं तुमच्या खिशात येईल, त्याच्यामध्ये माझं कुठलं नुकसान नाहीये. कारण पैसा तुमचा आहे, हा तुमच्या खिशात आला पाहिजे, तुमचा तो हक्काचा पैसा आहे, तर तो तुमच्या खिशात आला पाहिजे, हाच माझा प्रयत्न आहे. याच्यामध्ये असं काही नाही की तुम्हाला फक्त काहीतरी करून घोळत ठेवायचं किंवा असं काही नाही. माझा प्रत्येक दिवस बेस्ट अँड बेस्ट काहीतरी ऑप्शन निघतोय का हे शोधण्यात जातो. आता याच्यामध्ये आजच्या घडीला आपण नियोजन कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण याच्यामध्ये काय 1, 2, 5, 10 नंबर ऑफ काय जे असतील ते इन्व्हेस्टर आपण या ठिकाणी की जे आपल्या बिझनेसला टेक ओव्हर करणार असे इन्व्हेस्टर आपण शोधलेले. तर त्यांच्यासमोर आपलं जे गुडविल आहे, आता कसं असतं, तुम्ही 2024 मध्ये माझ्याकडे पैसे का दिले, कारण 2023 मध्ये तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या काही संबंधितांना म्हणावं किंवा तुमच्या
ओळखीच्या किंवा तुमच्या संपर्कातल्या काही लोकांना आपण खूप भरमसाठ परतावा दिलेला आहे. तर त्याच आशेने, त्याच अपेक्षेने तुम्ही 2024 मध्ये गुंतवणूक केली. 2023 मध्ये लोकांनी काय केली की 2022 मध्ये त्यांनी ते गुडविल आणि ते आउटपुट पाहिलं होतं की याच्यामधून काहीतरी भेटतंय म्हणून तुम्ही 2023 मध्ये केली, 23 वाल्यांचं पाहून 24 मध्ये केली. तर हेच सिस्टम इथं असतं. आता जे आपण नवीन इन्व्हेस्टर बघणार की त्यांना आपल्याला जेन्युइन एक डाटा प्रोव्हाइड करणं की आम्ही गेल्या 4 वर्षात, गेल्या 5 वर्षात, गेल्या 3 वर्षात अशा प्रकारचा परतावा दिलेला आहे. त्याच्यामध्ये आमचं बॅलन्स शीट आहे, हे अशा प्रकारचं एवढं आम्ही परतावा लोकांना दिलेला आहे, एवढा याच्यामध्ये नेट प्रॉफिट राहतो आणि अशा प्रकारचं हे सिस्टम आहे की जे कोणी इन्व्हेस्ट तुम्ही करून चालवण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांना आपण ते त्यांच्या सुपूर्द करून किंवा त्यांच्याकडनं ते इन्व्हेस्टमेंट घेऊन आपण आपली यंत्रणा ही सुरळीत करणार आहे. तर त्याच्यासाठी त्यांना आपल्याला आपला जो डाटा आहे हा जेन्युइन त्यांच्या समोर मांडणे. आता आपल्यासमोर जे काही 3-4 ऑप्शन आहेत ते ऑप्शन त्याच्यापैकी बेस्ट ऑप्शन. आता कितीतरी जणांचे मला तर मेसेज आले की तुम्ही फक्त यंत्रणा चालू ठेवा, आम्हाला पैसे आमची मूळ रक्कम लागत नाही आम्हाला फक्त. आणि माझंही तेच मत आहे, कारण याच्यामध्ये आपण कोणाला रेस्ट्रिक्शन तर काही ठेवणार नाही. पण माझं मत काय आहे की एवढ्या दिवस आपण हे करत आलो आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो मी कायम 100% प्रयत्न कराल की आता एवढ्या लोकांची रोजीरोटी याच्यावर चालत होती, याच्यामध्ये मॅक्झिमम 90% लोक हे सर्वसामान्य आहे. त्याच्यामध्ये कुणी असं म्हणजे हे फक्त समाजात म्हणायच्या आणि बोलायच्या गोष्टी आहेत की 1000 कोटी 2000 कोटी कुठं काळा पैसा, कुठं आपल्याकडे कुणाचा 1 रुपया काळा पैसा नाहीये. जो काही आहे पूर्ण कष्टाचा आणि पूर्ण घामाचा आणि पूर्ण व्हाईट मनी आहे. ज्याचा कोणी बचत गट काढलेले, कोणी वाहन कर्ज काढलेलं, कोणी घर कर्ज काढलेलं, कोणाची इथून मागची बिझनेसची सेव्हिंग, कोणाच्या बिझनेस मधलं कॅपिटल, कोणी पण जी काही आहे आणि मॅक्झिमम रक्कम कर्ज उभं केलेली. म्हणजे याच्यामध्ये काळ्या पैशाचा आणि ब्लॅक मनीचा काही ऑप्शन आपण काही ठेवला नव्हता, आपण कोणाचं काही स्वीकारलेलं नाहीये. त्यामुळे असे की 1000, 2000, 5000, 500 असं काही आकडा आपल्याकडे नाहीये. जे काय आहे त्यांचे ओरिजिनल जेन्युइन अमाऊंट आहेत आणि आपल्याला ज्याला कोणाला आपण अप्रोच करतोय की बाबा असा बिझनेस आहे की याच्यामध्ये असा प्रॉफिट आहे. आता कोणी पण काय करतं की जर कोणाकडे आता सपोज आपला 100 कोटीचे आपले फिगर आहे, 100 कोटी मध्ये आपल्याला जर आपण 8% 8 कोटी रुपये मंथली तुम्हाला परतावा देत होतो. मग जर कोणी आपल्याला इन्व्हेस्टर आपल्याला ज्यामध्ये शोधायचा आहे तर तो इन्व्हेस्टर साहजिक काय विचार करेल की हा बिझनेस आज टेक ओव्हर करायचं म्हटलं तर आता काम करणारा मी आहे, म्हणजे फंडिंग त्यांचं राहील, काम मी करल, तुम्हाला त्याच्यातून काही फरक नाही, तुमचा परतावा तुमचा रेग्युलर चालू होऊन जाईल. पण तो विचार काय करेल की याच्यामध्ये 8 कोटी रुपये तर आपल्याला लायबिलिटी आहे आणि आपल्याला आज याच्यामध्ये एवढं 8 कोटी रुपये जनरेशन करण्यासाठी किती कॅपिटल लागेल माझ्याकडनं. मग त्याच्यामध्ये त्यांना पण समोर फंड उभा करण्यासाठी काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी पे करणे. म्हणजे त्यांना जर 2 कोटी पे करावं लागत असेल आणि ह्या 8 कोटी म्हणजे टोटल झाले 10 कोटी, मग त्यांना जर माझ्याकडून श्युरिटी ज्यावेळेस भेटेल की नाही मी त्यांना 12 कोटी रुपये याच्यावर मंथली जनरेट करू शकतो तर ते डील मध्ये येतील ना. अशा प्रकारचा हा फंड असतो आणि याच्यातून आपण हे सगळं यंत्रणा टेक ओव्हर करतोय. तर अशातला हा प्रकार आहे, बाकी काही नाही. मग आता याच्यामध्ये काय होईल की त्यांना कुठेतरी श्युरिटी यावी म्हणून आपण हा सगळा, आता याच्यामध्ये काय होतं असं पण होऊ शकतं, आता समोरच्या आपल्यावर विश्वास कसा ठेवल की माझ्याकडे ठीक आहे बाबा नंबर ऑफ कस्टमर एवढे आहेत, म्हणजे 1000 आहेत एक एक्झाम्पल, तर 1000 आहेत तर मग हे 1000 खरंच जेन्युइन आहेत का. आपण तुमच्या केवायसी कशासाठी घेतोय की मी सहजच टाकून द्यायचं की हे माझे 10,000 आहेत आणि याच्यामध्ये मला 10 कोटी रुपये मंथली पाहिजेत एवढे. आता तेच जर त्याच्यातले जर 3000 माझे डमीच असले तर त्याच्यामुळे सोबत स्कॅम होऊ शकतो आणि तो त्या डील मध्ये उतरणार नाही. त्यामुळे आपला जो डेटा आहे तो पूर्ण जेन्युइन त्यांच्या समोर मांडणे, तेव्हाच एखादा इन्व्हेस्टर आपल्याला त्या ठिकाणी इंटरेस्टेड असला आणि त्या डील मध्ये तो पास आउट होईल. तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे आणि बेस्ट तुमच्यासाठी काय ऑप्शन काढता येईल की तुमचा 1ही रुपया न बुडता ना व्याजाचा ना मुद्दलचा, तर कसा ऑप्शन काढता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही वेळ काढायचा नाही आणि ह्या प्रोसेस आहे याला काय 4 महिने 6 महिने 2 महिने असं काही लागणार नाही. आपल्याला जेवढं क्विकली करता येईल तेवढं आपण करतोय, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि जे आपले काही ऑप्शन आपण ठेवले होते तर त्याच्यापैकी बरेचसे ऑप्शन कॉलॅप्स झाले, पण त्याच्यापेक्षा पण भगवंताच्या कृपेने आपल्याकडे बेस्ट डील आलेले आहेत की ज्याच्यापैकी आपण एक त्याच्यामध्ये धरून घेणार आहे आणि ते पण तुमच्या समोर स्पष्ट मांडणार आहे की आपल्याकडे हे ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन 4 ऑप्शन. एकदा तुमच्या सगळ्यांचं ते डॉक्युमेंट्स वगैरे आपलं कलेक्शन झालं की, आणि असं काही नाही की तुमचं जे फायनल आता त्या दिवशी मला बऱ्याच जणांनी क्वेश्चन केले की तुम्ही पैसे कसे देणार आहे, व्याज देणार आहे की मुद्दल देणार आहे की कशा टप्प्यात देणार आहे काय, तो शब्द त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्या दिवशी उत्तर का दिलं नाही की आपल्याकडे 3 ते 4 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी कोणाला कसा बेस्ट ऑप्शन असेल तो आपण कस्टमाइज करणार आहे, त्याच्यामध्ये कोणाला असं बर्डन देणार नाही. आणि तो जो ऑप्शन आहे तो मी तुमच्या समोर येऊन मांडणार आहे, लाईव्ह मध्ये नाही मांडणार. कारण असं व्हायला नको किंवा असा कोणाचा गैरसमज व्हायला नको की मी फक्त लांब बसून तुमच्यावर काहीतरी बर्डन आणतोय आणि असं व्हायला नको की काहीतरी मी एक सांगायचं आणि तुम्हाला मजबुरीनं ते ऐकावं लागतंय कारण मी तुमच्या समोर नाही. जो पण डिसिजन होणार आहे तो फायनली तुमच्या समोर बसून होणार आहे
ज्याच्यामध्ये कोणाचे काय म्हणणं असेल त्याच्यावर विचार केला जाईल, कोणाला काय परवडतंय कोणाला नाही परवडत, कोणाचं काय असेल ते समोरासमोर क्लिअर होईल. म्हणजे असं तुमच्यावर कुठलं बर्डन आणून आपण ते काम करणार नाही, म्हणजे तो पण काम होईल ते सुटसुटीत होईल. फक्त माझा प्रयत्न एवढाच आहे की आपली सिस्टम वाचली पाहिजे. सिस्टम वाचली तर आपण जसं आतापर्यंत 4 वर्ष आलो या बॅड पॅच मधून निघलो, तर येणाऱ्या 10 वर्ष पण आपण व्यवस्थित काम करू शकतो. ह्या हिशोबाने माझा प्रयत्न चालू आहे. तर यासाठी आपला फक्त मी ते मला तुमच्याकडनं सहकार्य म्हणजे मला तुमच्याकडनं तुम्ही मला आजपर्यंत जेवढं प्रेम दिलं आणि जेवढा विश्वास दाखवलाय हे काही कमी नाही, म्हणून मला तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नको आहे किंवा मी तुमच्याकडनं दुसरं काही म्हणजे असं काहीच लागत नाही मला. फक्त तुमच्याकडून मी फक्त काय मागल, लागला तर थोडा वेळ आणि लागले तर काही कागदपत्र, बाकी मला काही लागत नाही. आणि जे पण होईल ते सगळं ट्रान्सपरंट होईल, असं हिडन असं काही याच्यामध्ये होणार नाही. आणि जे होईल, ज्या डील्स होतील, ज्या प्रस्ताव आपल्याकडे येतील ते मी तुमच्या समोर मांडल की ज्याची मॅक्स लोकांचं जे काही म्हणणं येईल त्याच्यावरच आपण विचार करू की बाबा ना असं नको असं असं नको असं. कारण याच्यामध्ये या सिस्टमचा पाया तुम्ही आहे, चालवणारा मी आहे. माझ्या मनाप्रमाणे नाही होऊ शकत. तुम्हाला काय पाहिजे, तुमची काय रिक्वायरमेंट आहे, त्या हिशोबाने आपण त्याचा विचार करणार आहे आणि त्या हिशोबाने आपण ती आगेकूच करणार आहे. त्यासाठी फक्त मला तुमचं काय लागेल तर मी तुम्हाला सांगितलं, फक्त लागला तर वेळ आणि लागले तर डॉक्युमेंट. आणि फक्त एवढं सहकार्य की ऑफिसला आले तर शांततेत तुमचं कोण काय घेतील ते घ्या, काय तुमचे डॉक्युमेंट लागतील त्याने कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, एवढंच लागेल. बाकी तुमच्याकडनं मला दुसरं काही नको. बाकी सगळे सिस्टम उभा करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी मी चांगल्यापैकी सक्षम आहे. आणि बाकी दुसऱ्या कुठल्या अफवावर पण विश्वास ठेवू नका. जे काही आपलं सिस्टम आहे एकदम अप टू डेट आपण चालू करतोय, त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे आपण कोणासोबत असा काही गैरव्यवहार करणार नाहीये. आणि राहिली गोष्ट, हा ऑफिसला उद्या आल्यानंतर आता ऑफिसचा टायमिंग हा 10 ते 5 राहील आणि ऑफिस आपले 2 शिफ्ट मध्ये चालणार आहे. म्हणजे तुमचे पण जे डॉक्युमेंट कलेक्शन वगैरे काय होणार आहे ते जे आमचं बॅकएंडचं काम राहील ते आमचे कर्मचारी रात्री आणि ओव्हर टाइम मध्ये ते करून घेतील. त्याच्यामुळे तुम्ही कृपया करून त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रेशर देऊ नका, कारण त्यांना खूप जास्त कामाचा लोड आहे. दिवसभर का तुमच्या समोर काम करून बॅकएंडचे जे काम आहे ते ओव्हर टाइम मध्ये आणि आम्ही ते रात्री करून घेणार आहे, की जेणेकरून आपण लवकरात लवकर ही यंत्रणा सुरळीत करून तुमच्या खिशात पैसा कसा आणता येईल तो आपला प्रयत्न आहे. कारण त्याच्या मागची कारण पण अशी आहेत, परिस्थिती खूप बिकट झालेली आहे ती मला पण कळतंय. खूप म्हणजे खूप आर्थिक अडचणीतून आपल्या सर्वांना जावं लागतंय. असं नाही की तुम्ही अडचणीत आणि मी खूपच काहीतरी असं आहे, कारण मी दिवस रात्र त्यासाठी कष्ट घेतोय, दिवस रात्र मेहनत घेतोय, पळतोय तुमच्यासाठी. आणि तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या या सगळ्या सिस्टमसाठी. हे सिस्टम जर वाचलं तर आपण येणाऱ्या 10 वर्षात 20 वर्षात अजून खूप काही करू शकतो. आणि हा जो एक रिव्हर्स पॅच आपल्या पदरात आलेला आहे सगळ्यांच्या, की जी परिस्थिती झालेली आहे आपल्या त्याच्यावर बोलायचं नाहीये आणि काही कारणास्तव आपण ते बोलू शकत नाही. पण परिस्थिती अशी झालेली आहे, जे 2-3 वर्षात आपण प्रगती केली होती किंवा करायला पाहिजे होती त्याच्या आपण काही इतर गोष्टीमुळे खूप मागं गेलेलो आहे. आता प्रत्येक जण जर आज पाहिला तर तो कर्जात डुबलेला आहे किंवा तो आर्थिक खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. हे कव्हर करण्यासाठी कमीत कमी माझ्या हिशोबाने आपलं जरी सिस्टम चाललं तर मला येणारे 2 ते 3 वर्ष खूप म्हणजे कडी मेहनत घ्यावं लागेल. त्यावेळेस आपण कुठेतरी ह्या गोष्टीत कॉस्ट टू कॉस्ट येणार आणि त्यानंतर आपण परत प्रगतीचा विचार करू शकतो. एवढा बॅड पेज आपल्या पदरात हा आलेला आहे. त्याला कारण पण वेगवेगळे आहे. काय आपल्याकडनं सगळ्या चुका झाल्या असं नाहीये, इतर ठिकाणी पण खूप मोठे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यात बरेच जण फसलेले आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. अजून दुसरी गोष्ट एक सांगायची म्हटलं तर याच्यामध्ये काय आहे की आजपर्यंत जेवढ्या ठिकाणी घोटाळे झाले किंवा जेवढ्या ठिकाणी अशा प्रॉब्लेम झाले, इथून एकही रुपया कोणाचा रिकव्हर झालेला नाहीये. त्यामुळं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण निगेटिव्ह आहे आणि तो असणार. साहजिक तुमच्या बाजूने मी असतो तर माझंही असतं. म्हणजे गेल्या आपण मागच्या 2 दशकापासून जरी पाहिलं तर आर्थिक घोटाळे बाबतीत आपण बोलू, आर्थिक घोटाळे जिथं जिथं झाले असतील किंवा आर्थिक संकट ज्या ज्या संस्थेवर आले असतील आणि ज्या ज्या संस्था कुठल्या कारणाने दिवाळखोर झाल्या, बँकरप्ट झाल्या आणि त्या यंत्रणा बंद पडल्या, तर तिथून ते लोक आणि जे जे त्यांचे शिकार आहेत आपण म्हणून, तर ते आजही न्यायासाठी लढा देत आहे आणि आजही रस्त्यावर उतरत आहे. पण त्यांना त्यांच्या पदरात आजही एकही रुपया पडलेला नाही. ते आजही त्या संकटातून जात आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या वाटेला ते यावं नाही आणि आपण लवकरात लवकर यातून बाहेर निघू याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. आपल्याला कोणाची पुनरावृत्ती करायची नाहीये आणि आपल्याला त्या कॅटेगरीत जाऊन बसायचं नाहीये. त्यामुळं तुम्हाला सांगतो, फक्त संयम धरा, धीर धरा, खचून काही कुणी जाऊ नका. कारण असं बघू नका की 10 ठिकाणी असा प्रॉब्लेम झाला म्हणून आपला पण होईल. आपला प्रॉब्लेम होणार नाहीये, कारण आपण खूप चांगले चांगले नियोजन याच्यावरती केलेले आहेत आणि ते आजही आपले टिकून आहेत. म्हणजे असं नाही की आपण या मार्गाने या मार्गाने पण याच्यातून बाहेर निघणार आहेत.
म्हणजे असं होप, कारण आता बऱ्याच जणांना काय वाटतं की चला या ठिकाणी 10 ठिकाणी प्रॉब्लेम झाला, इथलं तर काय होईल की नाही माहित नाही, अशी होप सोडू नका. कारण जोपर्यंत तुमच्यात होप जिवंत आहे तोपर्यंत आपण काही करू शकतो. पण ज्यावेळेस आपल्यातलीच होप जर मरून गेली तर आपण म्हणजे कुठलाच प्रयत्न या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला फक्त वरच्यावर पॉझिटिव्ह करत नाहीये, आपण त्या ठिकाणी सर्व गोष्टी समोर आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करणार आहेत. तर अगेन आपण मुद्द्याचं बोलू, बाकीचं काय असेल ते ऑफिसलाच भेटल्यावर बोलू. तुम्ही उद्या आता आज संध्याकाळी जे लिंक पब्लिश होईल त्या लिंकवरती जाऊन तुमचं नाव, मोबाईल नंबर, काय जे फिल्ड असतील, जनरल बेसिक फिल्ड असतील, त्याच्यावर जाऊन तुमचं टोकन बुकिंग करायचं आहे. जो टाइम स्लॉट तुम्हाला भेटलेला आहे त्याच टाइम स्लॉटमध्ये तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये यायचं आहे. त्यामध्ये तुमचं ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः तुमची बँक डिटेल, मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्या ठिकाणी 5 मिनिटाची प्रोसेस आहे. आपल्याला जे स्टाम्प पेपर लागणार होते ते स्टाम्प पेपर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी ते तुम्हाला सांगेल. सध्या ज्याला घेऊन ठेवायची त्याने घेऊन ठेवा, पण ऑफिसला सध्या ते स्टाम्प पेपर आणू नका. त्या स्टाम्प पेपरने गैरसमज होऊ शकतो. बऱ्याच जणांचे ज्याचे आपल्याकडे पैसे नाही त्यांनी ते पसरवायला चालू पण केलेले. त्या मुद्द्यावर मला बोलायचं नव्हतं, पण तरी पण बोलतो की हे स्टाम्प पेपर घेऊन काहीतरी रिकाम्या गाड्या गोड्या करणार तर ते काय आपल्याला आज लागत नाहीये. ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. फक्त तुमचे ओरिजिनल KYC, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही स्वतः तुमचा एक चालू मोबाईल नंबर आणि तुमची बँक डिटेल, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही ऑफिसला येणे. आणि ज्यांनी पैसे आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सफर केले होते ते UPI असो, NEFT असो, RTGS असो, चेक असो, ज्या अकाउंटमधून तुम्ही पैसे इकडे ट्रान्सफर केलेले त्या अकाउंटची स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटवर बँकेचा शिक्का पाहिजे. ते तुम्ही 15 मिनिटाची प्रोसेस आहे, तेवढे कष्ट एकदा घ्या. भले ते 2023चं ट्रान्झॅक्शन असो, 22चं असो, 21चं असो, कोणत्याही डेटचं असो, पण ते आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुमच्या दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. ऑफिसला आल्यावर कोणी गडबड गोंधळ करायची नाही, कर्मचाऱ्यांना दमदाटी करायची नाही. जे काय असेल तुमची प्रोसेस शांततेत करून जा. सिस्टम तुमचं आहे, तुम्ही टिकवलं तर टिकणार आहे. तुम्ही प्रॉब्लेम केला तर त्याला मी काहीच नाही करू शकत, कारण तुम्ही अनेक आहेत, मी एकटाच आहे. मी त्या ठिकाणी टिकू शकत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट, कुणी दारू पिऊन, गुटखा खाऊन, मावा खाऊन किंवा काही इतर असे काहीतरी गैरप्रकार करून ऑफिसला येऊ नका. तेवढा एक हात जोडून तुम्हाला विनंती आहे. त्याने काय होतं, आता वादविवाद वाढतात तिथं, म्हणजे नको ते तकलीफ होते आणि आपले जे कामकाज 8 दिवसात होणार ते 10 दिवसावर जातं, किंवा इतर काही गोष्टी घडतात, गैरप्रकार घडतात. त्यामुळं नको, आणि ते कायदेशीर दृष्टीने पण बरोबर नाहीये. विनाकारण तिथं गर्दी झाली किंवा काय झालं आणि काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्याला ही यंत्रणा चालवण्यात अडचण येईल. दुसरी गोष्ट, गेटवरून आत येताना तुमचं ओरिजिनल पावती आणि तुमचे ID कार्ड चेक केल्याशिवाय तुम्हाला आत येऊ देणार नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या ओरिजिनल पावत्या, तुमचं ID कार्ड म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळे डॉक्युमेंट, विनाकारण कोणी फक्त फेरफटका मारायला काय चाललंय हे बघायला असं कोणी येऊ शकत नाही. फक्त तुमचं जे जेन्युन आपले लोक आहेत तेच आतमध्ये येऊ शकतात आणि याची चेकिंग पूर्ण गेटवर होईल. त्यामुळं कोणी गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात काही राहू नका. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, आणि असं काही करू नका तर मला फक्त 5 मिनिटं जायचंय, मला फक्त, अरे कारण मी 3-4 वर्ष काम केलेले, मला माहिती पण कुठं काय काय प्रकार घडतात. मला 5 मिनिट जायचंय, माझा मामा ते, माझा काका ते 2 मिनिटं बोलून यायचंय. कोणालाही गेटवरून सोडणार नाही, कारण आज आपल्याला ज्या सिच्युएशन मधून बाहेर निघायचंय त्या सिच्युएशन बाहेर निघण्यासाठी हे सगळे नियम लावणं, हे सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं ध्यान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं पहिलं गेटवर तुमच्याकडनं ओरिजिनल पावती आणि तुमचं ID कार्ड पाहिल्याशिवाय, आणि जो स्वतः आहे त्याच व्यक्तीला आपण सोडणार आहे. जर कोणी वयोवृद्ध माणूस आहे किंवा अडाणी नाही समजत, त्यांचा कोणतरी ब्लड रिलेशन आहे, मुलगा आहे, कोणी आहे, तर तशाला आपण सोडू शकतो, किंवा एखादी महिला आहे त्याच्यासोबत असं सोडू शकतो. पण विनाकारण कोणाला असं हात फटका मारायला आणि चक्कर मारायला आपण सोडणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पण अगोदर क्लिअर करतो. बाकी संध्याकाळी लिंक आल्यानंतर तुमचा टायमिंग स्लॉट बुक करा, तिथं जा. याच्यानंतर कुठलंही लाईव्ह होणार नाही. याच्यानंतर आपण काय जे होईल आणि काय जो निर्णय होईल तो ऑफिसला समोरासमोर बसून त्या ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट, आता काही जे म्हणताय काय, एक गोष्ट मला ती म्हणजे प्रामुख्याने क्लिअर करायची आहे की काही म्हणतात की यांनी इथली प्रॉपर्टी विकली, तिथली विकली, हा विकून पळून जाईल. बाबांनो, पळून जायचं असतं आणि प्रॉपर्टी विकायची असती तर याच्यामध्ये माझ्याकडे हा 4 महिन्याचा खूप मोठा टाइम होता. या वेळेतच मी ती विकून आतापर्यंत गायब झालो असतो. येण्याच्या वेळेला उद्या यायचं, आज प्रॉपर्टी विकत नसतो. थोडा डोक्याचा भाग राहू द्या, आणि कमीत कमी ज्यांचे पैसे नाहीत त्यांनी रिसर्च करू नका. विकली तरी तुमचं काय जाणार नाहीये, होईल नुकसान माझ्या लोकांचं होईल. त्यामुळे तुमचं काय जाणार, त्यामुळे तुम्ही रिसर्च करून स्वतःची एनर्जी खर्च करू नका.
ठीक आहे. जी आज मी जे प्रॉपर्टी विकतोय काय ते माझ्या ॲज अ बॅकअप सिस्टम मी त्या घेतलेल्या होत्या आणि आज ते मला विकणं गरजेचं आहे म्हणून मी त्या विकतोय. कारण यातून मला माझ्या लोकांना मोकळं करायचं आहे, ना की ती प्रॉपर्टी दाबून मला श्रीमंत व्हायचं. ठीक आहे. त्यामुळे मी त्या घेतल्याच त्यासाठी होत्या की जेणेकरून मी आज बॅड पॅचमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. त्यामुळे मला माझे जेवढं काही असेट असणं रिअलाइज करून पैसा उभा करता येईल आणि सिस्टम चालवता येईल त्यासाठी मी हा प्रयत्न करतोय आणि जे काही असेल ते तुमच्या समोर होईल. त्यामुळं ह्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. बाकीचं जे काय बोलणं असेल ते आपण ऑफिसला समोर आल्यावर करू. दुसरी गोष्ट, हे सगळं केवायसी प्रोसेस आहे, लवकरात लवकर 7-8 दिवसामध्ये माझी इच्छा आहे पूर्ण करून घेणं. ती पूर्ण झाल्याच्या नंतर पुढचं फंडिंग डिस्ट्रीब्युशन कसं असेल हे आपण समोर बसवून ठरवू. पूर्ण सगळे आपले लोक आपण एकत्र बोलवू आणि सगळ्या समोर काय असेल तो एकमेकांनी निर्णय घेऊ. असं काही नाही की एकाच निर्णय घेऊन जबरदस्तीने तुमच्यावर लादण्यात येईल असं नाही. कस्टमाइज ऑप्शन त्याच्यामध्ये आपण ठेवू, कोणासाठी काय बेटर राहील आणि सगळ्यांचा विचार करू. सगळ्यांच्या मागे हप्ते आहे, सगळ्या गोष्टी आहे, कोणाचे उसने काढलेले पैसे, व्याजाने काढलेले पैसे, जमीन गुंतवलेले पैसे, बचत गटाच्या कर्जापासून वाहन कर्जापर्यंत ते घर जमिनी गहाण ठेवून काढलेल्या कर्जापर्यंत आपल्याकडे रक्कम आहे. दुसरी गोष्ट, केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण आपला जो लेजिटमेट फिगर ज्याला आपण म्हणतो, जे लोक म्हणतात की आता वापरणारे शब्द काय वापरतात की 1,000 कोटी, 2,000 कोटी, 5,000 कोटी, त्याच्या मागे त्यांनी कमीत कमी अंदाजे असा एवढा शब्द वापरावा अशी माझी इच्छा आहे. अंदाजे 1,000 कोटी, अंदाजे 5,000 कोटी, कारण ॲथॉराइज फिगर ही कोणाकडेच नाहीये. ती ॲथॉराइज फिगर पण आपण पब्लिश करणार आहे की किती आहे आणि ती पाहून खरोखर बऱ्याच जणांना शॉक बसणार किंवा बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही. पण एक्झॅक्ट तीच आहे आणि आपल्याकडे अजून एवढे असेट शिल्लक आहे. जरी आज नसले तर काय येणाऱ्या काळानुसार त्याची व्हॅल्यू तेवढी आहे की आपली सगळ्याची जी लायबिलिटी ती मिटअप होऊन आपण सरप्लस मध्ये राहू. एवढे असेट आपल्याकडे आजही शिल्लक आहे. म्हणजे आपण झिरो होणाऱ्यातले नाही किंवा झिरो झालोय आज झालोय असातला पण प्रकार नाहीये. पण काय काही इन्व्हेस्टमेंट या करारामध्ये गुंतलेले आहे, काही त्या आता आपण तुम्हाला मागं माहिती आहे की खूप मोठा एक पॅच पकडला होता 3 वर्षाचा. त्याच्यामध्ये खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट मी केलेल्या होत्या आणि नाविलाजाने मी त्या आता इमर्जन्सी रिटर्न घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला हा एवढा वेळ घ्यावा लागला आणि या सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागल्या. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या म्हणजे साधारण त्या गोष्टीला 1 वर्ष झालं, अजून 2 वर्षामध्ये आपल्याकडे एवढे जास्त कॅपिटल असणार आहे की आपण हे सगळ्या लायबिलिटी सगळ्या मीटअप करून कितीतरी सरप्लस असू. पण आज आपल्यावर वेळ आहे म्हणून आपल्याला हे अदर ऑप्शन आज सापडावं लागतात की ज्याच्यामधून तुम्ही आणि मी सर्वाईव्ह होऊ शकतो. ठीक आहे. तर एवढं बोलायचं होतं. या व्यतिरिक्त बाकी काही महत्वाचं नाहीये. बाकी काही जे असेल ते आपण ऑफिसला आल्यावर बोलूयात. ठीक आहे. बाकी कामाची वेळ आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाहीये. वर्किंग डे, ज्याला ज्याचे त्याचे कामं करा आणि रात्री जी लिंक येईल साधारण 8-9 वाजेपर्यंत, तर त्यावेळेस तुम्ही ती लिंक ओपन करून तुम्हाला जो टाइम स्लॉट भेटेल तो टाइम स्लॉट बुक करून त्याच वेळेला या. विनाकारण बघण्यासाठी येऊ नका, रस्त्यावर गर्दी करू नका. आणि हो, महत्वाची सूचना, ऑफिसला आल्यानंतर तुमची जी 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, ती ठरवून दिलेल्या जागेमध्येच पार्किंग करा. रस्त्यावर पार्किंग करू नका. परिस्थिती भयंकर आहे. थोडा जरी प्रॉब्लेम झाला तर आपल्या सिस्टमला अडचण येऊ शकते आणि आपल्या सिस्टमला अडचणी आल्या तर तुम्ही आणि मी, तुम्ही अडचणीत आले तर मी येणार, मी अडचणीत आलो तर तुम्ही येणार आणि आपली सिस्टम जी आहे ती कॉलॅप्स होणार. आणि साहजिकच थोडी जी जो एक समाजात वर्ग असतो काय म्हणतात आसुरी आनंद घेणारा, तर तो आपल्या सर्वांना, तुम्हाला, मला आणि सर्वांना त्रास देण्यासाठी काही प्रकार करू शकतो. म्हणून आपलं शिस्तीत नियमात आपलं जे असेल सर्व व्यवस्थित पार पाडून त्या ठिकाणी सिस्टमला सहकार्य करा. ठीक आहे. बाकी याच्यानंतर काय लाईव्ह दुसरं होणार नाही. हे आपलं लास्ट लाईव्ह असेल. बाकीचं जे मीट होईल ते फेस टू फेस असेल आणि तिथं ऑफिसला असेल. ओके. कमेंट बॉक्स ओपन आहे. मला वाटतं कुणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता.